दोन वेक्टरचा मॅग्निट्यूड सेम आहे. बघा, लेट वेक्टर्स बी, ते दोन वेक्टर असतील ए अँड बी. ठीक आहे, त्यांचा मॅग्निट्यूड सेम आहे. याचा अर्थ वेक्टर ए चा मॅग्निट्यूड बी ला सेम आहे. ते आपल्याला दिलेलं आहे. रिझल्टंट कुठल्या दोघांपैकी एक आहे. लेट जो रिझल्टंट आहे त्याला आपण ए म्हणू, ए म्हणा किंवा बी म्हणा, कारण दोघांपैकी एकाला इक्वल म्हणतो ना कुठल्या तरी, आणि हे दोघे इक्वलच आहेत. तर आर ला पण ए म्हणा आणि बी ला पण एच म्हणा, काय अडचण आहे, दोन्ही इक्वल आहे. तर रिझल्टंटचा फॉर्म्युला काय असतो? सर रिझल्टंटचा फॉर्म्युला असतो अंडर रूट पहिल्याचा स्क्वेअर प्लस सेकंड प्लस 2ab कॉस थिटा. बघा सगळे कॉस मध्येच आहेत. आर ला काय म्हटलंय? ए. तर ए इकडे ए, बी ला पण एच म्हणा कारण सेम आहेत. तर इथं पण ए, इथं पण ए. हे मॉड म्हणजे त्यांचा मॅग्निट्यूड आहे. आता स्क्वेअरिंग केलं तर हा काय होईल? ए स्क्वेअर होईल आणि हे रूटच्या बाहेर येतील. इथे ए स्क्वेअर 2a स्क्वेअर आणि इथं पण काय आहे? 2a स्क्वेअर कॉस थिटा. तर बघा ए स्क्वेअर आहे, इथून 2a स्क्वेअर कॉमन काढा, इथं आला 1 प्लस कॉस थिटा. एक ए स्क्वेअर याच्यासोबत कॅन्सल होतो, इकडे राहिला 1, तर किती आला? 1 इज इक्वल टू 2 इंटू 1 प्लस कॉस थिटा. तर हा 2 इकडे डिवाइड होईल 1/2, हा झाला 1 प्लस कॉस थिटा. प्लस 1 इकडे येऊन मायनस होईल, तर कॉस थिटा काय होईल? 1/2 मायनस 1. हाफ मधून 1 गेल्यावर किती राहतो? मायनस हाफ राहतो. म्हणजे थिटा किती राहतो? कॉस इनवर्स ऑफ मायनस हाफ. अरे बाबा, मायनस हाफ म्हणजे किती? मायनस 0.5. अँड सो ऑप्शन ए इज आन्सर. साइन कसं येईल? रिझल्टंट मध्ये नेहमी कॉसच असतो. आपलं डोकं नको तिथं काही लावायचं नाही, जे सोपं आहे ते करायचं. रिझल्टंट मध्ये कॉस असतो, साइन फक्त क्रॉस प्रोडक्ट मध्ये असतो, कुठेही लावायचं नाही. बघा असं सोपे प्रश्न असतात. काही नाही, याला 2दा-3दा पहा, तुम्हाला कळून जाईल कोणत्या प्रश्नात काय करतात. मुद्दाम आता PYQs घेत आहे. एक आठवडा झाला तुम्हाला वेक्टर शिकवायला, समजून घेऊन करा. टू वेक्टर्स आर राईट अँगल्स. तर बघा याचा अर्थ आहे की मॉड ऑफ ए प्लस बी आणि मॉड ऑफ ए मायनस बी यांचं डॉट काय येणार? 0. चला, एचं मॅग्निट्यूड काय असते? तर याचा असते अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. समजलं? आणि याचा डॉट कोणासोबत घ्यायचंय? याच्यासोबत. याचं काय राहील मॅग्निट्यूड? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. डिफरन्स आहे की नाही? तर याला इकडे पाठवा, हे 0 होईल. कोणत्यातरी एकाला पाठवा, हा या 0च्या सोबत जाईल. मग अंडर रूट काय आला? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. संपला बघा प्रश्न. 2ab कॉस थिटा हा इकडे डिनॉमिनेटर मध्ये जाऊन 0 होईल. आता स्क्वेअरिंग बोथ साइड करा, तर झाला हा जेलच्या बाहेर आला. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2ab कॉस थिटा हा 0 झाला. छान. आता याला इकडे पाठवा, ही 0 झाली की नाही? तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा मायनस 2ab कॉस थिटा होईल. कुठल्याही दोन सोबत जर तुम्ही हे केला तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय? आता तुम्ही पहा, हे राईट अँगल्स आहेत, यांचा डॉट प्रोडक्ट 0 आहे. आता हे बरं, तुम्ही असा विचार करा, हे 0 केव्हा येईल? हे 0 केव्हा येईल? जेव्हा हे दोन ए आणि बी राईट अँगल मध्ये असतील. असा विचार करा, ए आणि बी राईट अँगलचा अर्थ काय? ए आणि बी दोघं सेम, तेव्हा 0 येईल की नाही? 0 केव्हा येईल? हे सगळे कॅन्सल झाल्यावर.
साधं लॉजिक लावा. तर इथं तुम्ही काय करा, इथे ए आणि बी ला सेम करा. तर किती होईल इथं? 2a स्क्वेअर. इथं काय आहे? -2a स्क्वेअर कॉस थिटा. बघा, हे कॅन्सल, हे कॅन्सल. तर इथे किती आला? -1. आता कॉस थिटाची व्हॅल्यू -1 केव्हा असते? सेकंड क्वाड्रंट मध्ये. -1. चलो लगाओ हिसाब. 1 0 0 1 -1 0. बघा, -1 कॉस थिटा -1 कुठे आहे? कॉस असतो एक्स ऍक्सिस. आठवा, एक्स कोऑर्डिनेट कॉस असतो. ते कोणत्या अँगलला आहे? पायला. पाय मध्ये ए आणि बी सेम होतात. ए आणि बी वेक्टर सेम होतात. तेव्हा यांचं डॉट 0 येते. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन ए. असं नाही कळलं तर तुम्ही डायरेक्ट डॉट लावा. ए डॉट ए, ए डॉट ए. बघा, ए ने ए मायनस बी करा, मग हे करा, मग हा करा, मग हा करा. तेव्हाही कॅन्सल होऊन हे दोघं सेम येतात. कोणत्याही मेथडनं करा, काही फरक नाही. लक्षात ठेवायचा असे प्रश्न. चला, वेक्टर पी लिहा. एक्स वाय कॉम्पोनंट. एक्स आहे 2i कॅप, वाय आहे 4j कॅप. क्यू कुठं आहे? निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला 6 युनिट, निगेटिव्ह 6i कॅप. आपल्याला काढायचे क्यू मायनस पी. तर क्यू आहे -6i, मायनस पी आहे 2i प्लस 4j. मायनस मुळे साईन चेंज होतात. हा होईल -2i -4j. हा किती झाला? -8i. आता काय दिसायले? -4 कॉमन काढा. तर इथे येते +2 आणि मायनस मायनस प्लस 1j. अरे बाबा, ऑप्शन डी डायरेक्ट आहे की. एवढा सोपा प्रश्न आहे. सीईटी मध्ये 2019 पासून 2024 पर्यंत 10 प्रश्न आले होते. त्यातले आपण 7-8 केले. बाकी 2 या टाईपचे आहेत. मी सगळ्या टाईप कव्हर केले. तर या पद्धतीचे प्रश्न असतात. समजलं? हा, तसं हे करायचं होतं ना तुम्हाला. याचा विचार कोण करत? आणि आपण जे परवा क्वेश्चन्स केलेत मागचे 2 दिवस, ते अजून चांगले क्वेश्चन होते. काल आपण कॉम्पोनंट्स काढायला शिकलो. प्रत्येकाला एक्स वाय मध्ये कसं स्प्लिट करायचं, तसे प्रश्न जेईई मेन्सला येतात. आता हा बेस होता, तुम्हाला फॉर्म्युले कळावे, रिझल्ट कळावा. आता जेईई मेन्स काय करते? डायरेक्ट वेक्टरवर नाही विचारत. ते काय करते? फिजिक्स मध्ये मिक्स करून विचारते. म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन मध्ये, त्याच्यामध्ये. हे प्युअर वेक्टर असा जेईई मध्ये चॅप्टर नाही फिजिक्सला. तो मॅथ्स मध्ये आहे. फिजिक्स मध्ये वेक्टर असं चॅप्टर नाहीये. एनसीईआरटी ने काय केलेलं आहे? 2D चा जो चॅप्टर आहे तुमचा, प्रोजेक्टाईल मोशन, सर्क्युलर मोशन, त्याच्यात एक छोटा टॉपिक टाकलाय वेक्टर्स. एवढंच. बाकी वेक्टरचं असं काही नाही. सीईटीनं काय केलं? त्या वेक्टर अल्जेब्रामध्ये सेपरेट प्रश्न विचारलेले. ते हे आहे. ते फार कमी येतं. डायरेक्ट वेक्टरचे प्रश्न नाही येणार. आला चुकून तर अशा टाईपमध्ये येणार. समवर, प्रोडक्टवर, डिफरन्सवर. 3-4 वेळा आपल्या थेरीज नीट पाहून जा. अडचण येत नाही. सोपे असतात प्रश्न यायचे. मॅथ्सचं वेक्टर टफ असतं. ते 12वीला शिकायचं. त्याच्यात खूप बारीक बारीक प्रश्न असतात. फिजिक्सचं वेक्टर ह्याच्यापेक्षा अवघड येत नाही. ही लेव्हल एवढीच असते. मॅथ्सचं बऱ्यापैकी असतं. मॅथ्सचं तुम्हाला बघायचं असेल तर थांबा.